जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ताच म्हणजे 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी येणार आणि त्याचबरोबर आपण जाणून घेणार आहोत की पीएम किसानचा बी हप्ता याबरोबर येणार आहे का वेगळा येणार आहे, तर दोन्ही हप्ते कोणत्या तारखेला येणार आणि कधी येणार या संदर्भात आपण हे डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। पण त्याचबरोबर सरकारने काही मोठा बदल केलेला आहे, म्हणजेच आता पती पत्नी व मुलगा तर त्यामधून एकालाच लाभ मिळणार, ते बी आपण कोणत्या व्यक्तीला लाभ मिळणार ते बी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आणि आता बरेचसे शेतकरी म्हणत होते की दादा आम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळतो पण नमो शेतकरीचा मिळत नाही, मग त्यासाठी काय करावे लागेल ते बी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो, ज्या व्यक्तीला हप्ता मिळत नाही तर त्यांना काय करावे लागेल, तर त्यांना करावे लागेल ई-KYC। ज्या शेतकऱ्यांनी ई-KYC केली नाही त्या शेतकऱ्यांना हप्ता मिळत नाही। तर आता बरेचसे शेतकरी म्हणणार की दादा आम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळतो, नमो शेतकरीचा मिळत नाही। तर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळतो त्यांना ई-KYC करावी लागणार नाही। म्हणजे नमो शेतकरी आणि पीएम किसान हे दोन्ही योजना एकमेकाला अटॅच केलेले आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळतो त्यांना नमो शेतकरीचा साठी काही करावे लागणार नाही। तर दुसरं म्हणजे ज्यांना दोन्ही हप्ते मिळत नाही त्यांना लँड रेकॉर्ड यस असेल ते बघावे लागेल, यस नसेल तर त्यांना यस करून घ्यावं लागेल। म्हणजे तुमच्या नावावरती जमीन आहे का नाही ते तुम्हाला बघावं लागेल, आणि असेल तर ते यस होऊन जाणार तुम्ही CSC केंद्रामध्ये गेल्यावर। आणि त्याचबरोबर आधार लिंक हे महत्त्वाचं ऑप्शन आहे। म्हणजे आधार लिंक तुमचे नसेल तर तुम्हाला हप्ते आले पण ते तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही। म्हणजे हा जो तुम्हाला हप्ता मिळतो हा हप्ता तुम्हाला DBTच्या माध्यमातून मिळतो, त्यामुळे हे हप्ता जर तुम्ही आधार लिंक केले नसेल तर तुम्हाला हप्ता मिळाला पण ते तुमच्या बँक खात्यात ते जमा झाला नाही तर तुमचं नो असेल तर लगेच येस करून घ्या। ते तुम्हाला मागील जे 3-4 हप्ते आहे ते तुम्हाला एकदमाने तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, हे होती महत्त्वपूर्ण अपडेट। आता पुढील अपडेट म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं की सरकारने काही मोठे बदल केलेले आहे। आता कोणत्या व्यक्तींना ते लाभ मिळणार, कोणती व्यक्ती त्यामधून अपात्र आहे। तर ज्या घरातील पती पत्नी आणि मुलगा जर 18 वर्ष जर खाली असेल तर त्यांना त्या मुलांना ते लाभ मिळणार नाही। म्हणजे जे 18 वर्षावरील जे मुलगा आहे तुमचा त्यांना लाभ मिळणार, म्हणजे 18 वर्षाच्या वर जर असेल तर त्यांना लाभ 100% मिळणार। म्हणजेच प्रधानमंत्रीने काही लागू केलेले निर्णय आता काही 2-3 दिवसापूर्वी हे निर्णय लागू करण्यात आलेले आहे। म्हणजे पती पत्नीला 2000 रुपये मिळणार आणि त्याचबरोबर 18 वर्ष जर वरील जर तुमचा मुलगा असन तर त्याला 2000 रुपये मिळणार आहे, पण 18 वर्ष जर खाली असन तर त्यांनाही हप्ता मिळणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सर्व घराला ई-KYC करावं लागेल। जे काही तुमच्या घरात व्यक्ती आहे त्यांना तुम्हाला ई-KYC करावं लागेल, ई-KYC, आणि तुम्हाला फार्मर ID काढावं लागेल। फार्मर ID काढल्यामुळे हे होणार आहे की जे काही सरकारला माहिती तुमची हवी ते तुम्हाला तुमच्या फार्मर IDच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत ते सविस्तर पोहोचणार आहे। म्हणजे तुमचं ई-KYC केलेली आहे का नाही, त्याचबरोबर तुमच्या घरात किती व्यक्ती आहे, त्याचबरोबर तुम्हाला असे बरेचसे ऑप्शन आहे। म्हणजे ते शेतकऱ्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचते त्या फार्मर IDच्या माध्यमातून। आता बघूया की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी येणार। तर शेतकरी बांधवांना मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत की पुढील हप्ता म्हणजे 26 जानेवारीच्या समोर येण्याची शक्यता आहे, पण हे अद्याप कोणत्याही पोर्टलवरती हे तारीख जाहीर झालेली नाही। पण जर मी माझ्या माध्यमातून जर सांगायला गेलो तर 25 फेब्रुवारी ते 30 फेब्रुवारीच्या आत हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन्ही हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता आहे आणि होणारच आहे ते जमा। तर कशी वाटली तुम्हाला शेतकरी बांधवांना माहिती? महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।